श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासोबत अमावस्येला कोणत्या सेवा कराव्या, काय काय करावं, अमावस्येच्या दिवशी सुरुवात कशी करावी आणि प्रभावी सेवा कोणत्या कराव्यात, ज्यामुळे आपल्याला महिन्याचं वर्षभराचं फळ, देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल, अशा काही सेवा आहेत ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नंबर 1, अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करावं, अंगण स्वच्छ करावं, घरदार अगदी लखलखीत करावं। कारण असं म्हणतात, अमावस्येला काढलेली अडगळ, घरातला कचरा हा लक्ष्मीच्या आगमनाचं स्वागतासाठी आपण ही गोष्ट करत असतो। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सगळं झाल्याच्यानंतर, आवरून झाल्याच्यानंतर स्नान वगैरे करायचं, देवाला तुळशीला दिवा लावायचा, उंबरठा पूजन करायचं, हळदीचं लेपन करायचं, रांगोळी काढायची आणि नंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं। सूर्याला अर्घ्य दिल्याच्यानंतर घरातील देवपूजा करायची आहे। देवपूजा केल्याच्यानंतर तुम्ही दारामध्ये जर अमावस्येच्या दिवशी कोवळं बांधत असाल तर कोवळं घेऊन यायचं, कोवळ्याची सूर्यास्तानंतर पूजा करायची आणि नंतर जेव्हा रहदारी कमी असेल त्यावेळेला दरवाजामध्ये कोवळा टांगला जातो। कोवळा टांगण्याच्या आधी काय करायची पूजा, तर कोवळ्याला थोडंसं पाण्याने पुसून घ्यायचं, त्याच्यावरती एका साईडला अष्टगंधाने ओम काढायचं, एका साईडला चंदनाने स्वस्तिक काढायचं आणि नंतर एक काळ्या काजळाची किंवा काळ्या रंगाची उभी रेष ओढायची आहे आणि नंतर ते एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची 108 वेळ श्री स्वामी समर्थ, कालभैरवाष्टक घ्यायचं, त्याच्यानंतर वल्गा सूक्त घ्यायचं आणि श्री स्वामी समर्थ 108 वेळेस हा मंत्र घ्यायचा आणि नंतर तो कोवळा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला दरवाजामध्ये लावायचा आहे, दरवाजावरती। आणि दुसरी सेवा म्हणजे सकाळी आवरून झाल्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं, देवपूजा करायची। घरामध्ये जेव्हा तुम्ही फरशी स्वच्छ करता घरातली, त्यावेळेस तुम्ही गोमूत्र, खडे मीठ, थोडंसं हळदीची चिमूट, लिंबाचं 4-5 थेंब एवढं टाकून तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता। असं केल्यामुळे काय होतं, घरातली नकारात्मकता निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करते। त्याचबरोबर घरात एक सकारात्मक वातावरणाची अनुभूती येते। हे माझा वैयक्तिक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि खरंच ही खूप म्हणजे घरामध्ये आपल्या उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून केलेली उपाय आहेत, पण अत्यंत प्रभावी आणि समाधानकारक आहेत बरं का। त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडून घेऊ शकता। अजून राहिलेली आता अधिक मास असल्यामुळे ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे आणि यावेळेस येणारी सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे आवर्जून त्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही जलाभिषेक, 1 लोटा जल अभिषेक करू शकता। त्याच्यानंतर दूध, दही, तुपानं, पंचामृताने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता आणि जर जमले तर कमीत कमी 21 किंवा 33 दिवे तिथं लावू शकता। त्याबरोबर अधिक मासामध्ये ज्यांनी दानधर्म केलेला नसेल त्यांनी दानधर्म करायचा आहे आणि दान करताना मी एक गोष्ट सांगेल सगळ्यांना की दान करताना दान हे गुप्त रूपाने व्हावे। कारण अशी म्हण आहे बघा, खिलाया एक को बताया 10 को, असं नको व्हायला। त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे। दान करताना खूप गोष्टीचा मर्यादा असतात, तरच त्या दानाला महत्त्व आहे, नाहीतर ते सार्वजनिक झालेली गोष्ट म्हणता येईल। त्या गोष्टीला आपल्याला अन्नाचं दान झालं किंवा वस्त्राचं दान झालं, कोण्या गरिबाला जर दान करण्यात आलं तर ही खूप मोठी प्रभावी सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी करायची आहे ती पिंपळाच्या वृक्षाची पूजा। असं म्हणतात की पिंपळाच्या वृक्षाखाली त्रिदेव विराजमान असतात, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे अमावस्येला तिथं देव विराजमान असतात। तिथे दीपदान करायचं, जल अर्पण करू शकता पिंपळाला, प्रदक्षिणा किंवा 11 प्रदक्षिणा घ्यायच्या आहेत। आणि असा खरंच अनुभव आहे की माता लक्ष्मीचा वास शनिवारी पिंपळाच्या वृक्षावरती असतो आणि माता लक्ष्मीने असं वरदान दिलेलं आहे की जो कोणी भक्त अमावस्येला आणि शनिवारी माझ्या दर्शनासाठी पिंपळाच्या वृक्षाला पूजा करण्यासाठी येईल, त्याच्यावरती मी सतत प्रसन्न राहील म्हणून। आणि हे खरंच तितकंच महत्त्वाचं आहे ते या गोष्टी। त्यामुळे जर झाल्या तुमच्याच्यानं जेवढ्या गोष्टी शक्य असतील तेवढ्या गोष्टी शक्य करा। आणि हो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, सोमवती अमावस्या ही खूप
महत्त्वाची आणि खूप मोठी मानली जाणारी अमावस्या आहे. त्या दिवशी शक्यतो खोटं बोलणे, अपराध करणे या गोष्टी टाळाव्या आणि परान्न खाणे वर्ज्य करावे. दुसऱ्याचं अन्न खाऊ नये. जेवढा होईल तेवढा दानधर्म करावा आणि आपल्या मुखातून आपल्या देवाचं नामस्मरण करण्यात यावं. एवढ्या गोष्टी पाळल्या तरी मला असं वाटते देवाच्या चरणी आपली खूप मोठी सेवा रुजू होईल. आणि त्या दिवशी जी अधिक मासाची सांगता आहे, अधिक महिन्यातली, ती ज्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं किंवा दीपदानाचं व्रत केलेलं आहे, अन्नदानाचं व्रत केलेलं आहे, दान केलेले असतील, त्यांचं म्हणजे ती सेवा रुजू करण्याचं चरणी हा खूप मोठा दिवस आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून ही सेवा झालेली आहे त्यांनी त्याची सांगता अमावस्येच्या दिवशी करावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जरूर लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, माहिती दिलेली जर थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.